तर मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार देताना आपण पाहतोय वैभव भोईर सर यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण ह्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना. पहिला सेमीफायनलचा आपण हा पाहतोय आजच्या दिवसातला मुरबाड ग्रामीण तर कान्हाडले संघाचा संगणक तुम्हाला ही शेवटची आणि पहिली वॉर्निंग आहे, त्याला आपण सलामी जोडी पाठवायची आहे. 3 षटकाचा सामना आहे, त्यामध्ये पहिले षटक पॉवर प्ले राहील. तर वेळ कमी घ्यायचे, जेव्हा फलंदाज बाद होतोय ना तेव्हा मात्र खेळाडू कक्षामध्ये लगेच फलंदाजीने सज्ज राहायचे. आणि माळीनगर संघाचा संगणक विकेट पडल्यानंतर आपण एकत्र जमू नका. हॅलो तर निश्चित आजच्या दिवसामध्ये ज्यांचं आपण एक सुरेख समालोचन ऐकलं ते आमच्यातून रजा घेताना पाहते. आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करूया. मी वामनदादा भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर भोईर आदर्श ग्रामसेवक मी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण व्हॉइस ऑफ शहापूर आकाश तारमळे यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. स्वागत आपण सकाळीच केलंय, आता मग त्याचा सन्मान करायचा आहे. जगदीश तारमळे. तर सामन्याला सुरुवात होते, आपण पाहतोय 3 षटकाचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्ले आणि पहिला सेमीफायनलचा सामना आपण मुरबाड ग्रामीणचा पाहतोय. पहिला चेंडू उंच 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 गेलंय षटका ठोकलंय. प्रहार पाहायला मिळालं निखिलच्या बॅटमधून. हा धमाका पाहिलाय आपण. उंच 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 आणि लांबच लांब पल्ल्याचा षटका ठोकतोय आणि खातं उघडतोय. इथं मात्र फलंदाज निखिल. नाणेफेक जिंकून जो निर्णय इथं मात्र स्वीकारलेला आहे कानारल्या संघाने, तो इथं मात्र स्वार्थ ठरवताना पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म द विकेट. श्वासपाता चांगला चेंडू होता, ऑफ ब्रेक चेंडू. पाहिलं की थोडासा सफल होण्याचा प्रयत्न करतोय, बोटे फिरवले आणि ऑफ ब्रेक हा चेंडू टाकलाय. फुल लेनचा चेंडू होता आणि छान वापसी इथं मात्र करतोय गोलंदाज. जर पाहिला पण प्रशांत पाहतोय आपण जगदीश तारमाळे यांचं स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय. अभिनंदन जगदीश, तुझं तू आलात, तुझी आवाजाची छाप सोडली. एक युवा समालोचक आहेत व्हॉइस ऑफ शहापूर प्रशांत. राईट आर्म द विकेट सज्ज होताना यावेळेस पात्र निश्चित पाहतोय की डाव्या स्टिच्या बाहेरचा चेंडू, दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. 3 षटकामध्ये 40च्या आतमध्ये जर रोखलं तर निश्चित माळीनगर संघाला एक संधी आहे की अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी. कारण की सातत्याने उल्लेख केला गेला की पाडा हा संघ मुरबाडचा दादा संघ आहे. या स्पर्धा सफल झालाय. चेंडू मात्र सरकतो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. दमदार चौकार. मात्र पाहतोय की 10 या धावसंख्येवर फलंदाजी करताना निखिल. याच पात्र पाहतोय की ऑन ड्राईव्हच्या स्वरूपाचा फटका आहे. लॉंग ऑन आणि कॉ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होते. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र ती 12. एक वाईट आणि 11 धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण निखिल याला. कानारले संघाचा संगणक जो गोलंदाज बँड झाला होता त्याला आता मात्र संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करता येणार नाही. या स्पर्धेत चांगला चेंडू परफेक्ट ब्लॉक होलमध्ये होता. बचावात्मक पद्धतीने फक्त ऑन ड्रिपच्या स्वरूपात फटका अतिशय वेगात दुसरी धाव पूर्ण करताना पाहतोय. काय चांगला तालमेल आहे. या 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. पाहतोय आपण भूषण व्यक्तिगत आपलं खातं उघडतोय
आणि या स्पर्धेमध्ये भूषण नावाचा हा खेळाडू खूप फोकस आहे आणि परफॉर्मन्स सुद्धा त्यांनी खूप अतिशय चांगलं केलेलं आहे. नक्की जर पाहिला आपण सध्याच्या स्थितीमध्ये या तिसऱ्या दिवसाच्या खेळापर्यंत तर नंबर 1 वर हा खेळाडू आहे, बॉलिंग असो की फलंदाजी. याच पात्र अजून एक चांगला फटका भिरकावलाय चेंडूला, स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा अजून एक दमदार चौकार. करताना पाहतोय तब्बल 18 धावा आहेत. एक चांगली सुरुवात इथं मात्र कानेली संघाच्या माध्यमातून पाहतोय. चला मी सातत्याने पहिलेच सांगितलं की माळीनगर संघाचा संघनायक नंतर आपल्याला जर फलंदाजी करायची आहे याच्यासाठी आपण जेवढा वेळ वाचवलो ना तेव्हा मात्र तुम्ही फलंदाजी करताना तेव्हा मात्र तो वेळ तुमच्यासाठी सोन्यासारखा वेळ बनेल. यासाठी आपण विकेट जरी पडला चौकार जरी गेला फक्त एक क्षेत्रातला धावू द्या त्यानंतर आपण जागेवर राहायचंय. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण ट्रम्प कार्ड ऑफ माळीपाडा संघाचा ऑलराऊंडर सुनील येतोय. सुनील भंडारी दुऱ्यांच्या टोकाकडनं पाहतोय आपण. चला आपण वेळ हे सातत्याने मी हेच सांगतोय की माळीपाडा संघाला नंतर फलंदाजी करायची आहे आणि सुरुवात तर अतिशय बेमिसाल झालेली आहे कानेरी संघाची. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हे उच्च कोटीचे दोन संघ जेव्हा असतात ना त्या दोन संघामध्ये हाय क्वालिटीचं क्रिकेट पाहायला मिळतोय. बघितलं आपण थोडासा उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू तो लेट कट केलाय पण गली आणि पॉईंटच्या मधोमध जो क्षेत्ररक्षक उभा आहे ना त्याचं एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली सुरुवात इथे मात्र गोलंदाज सुनील माळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावर स्थिर येते. सॉरी सुनील भंडारी मारा करतोय दुऱ्यांच्या टोकाकडनं. याच पात्र उडवलंय हवेत आहे पण कौतुक करावं लागेल सुनील भंडारी यांचं. ज्या प्रकारे जाळ टाकलं जाळामध्ये फसवतोय मोठा मासा. पहिला फलंदाज बाद. खेळाडू सोडून आपला कुठलाही पाठीराखा जर आला तर आपण पाहतोय सामन्यामध्ये थोडीशी इथं वापशी करताना पाहतोय आपण ज्या प्रकारे विकेट प्राप्त केले सुनील भंडारी यांनी. चांगला चेंडू परत एकदा पण यावेळेस पात्र फटका चांगला होता. परिणाम चांगला येईल. या चेंडूवर मिळतील पूर्ण 4 धावा. हा चौकार. पहिला सामना पाहतोय आपण आदर्श ट्रॉफी 2021-22 आणि मुरबाड ग्रामीणचा जो हाफ होता 3 दिवसाचा तो आज मात्र इथं कम्प्लीट होईल. उद्या ग्रामीण एक गाव एक ओपनचे आपण संघ पाहणार आहोत. रिव्हर्स अटेंड केलाय. सुरेख फटका पोहोचू शकेल की नाही. ओ माय गॉड अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण होत नाहीये. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकान पण प्रयत्न खूप छान केला होता. रोहितच्या बॅटमधून क्रमांक 3 वर येतोय. 2 चेंडू मध्ये 2 चौकार ठोकतोय सुनील सज्ज होताना. अजून एक उडवलाय. हा षटकार होईल की मात्र चौकार आणि हा ठोकलाय षटकार.
लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण नो डाऊट. कालपासून मी परवापासून सांगतोय की खूप छान टेलिकास्ट आहे आणि रिव्हर्सचा फटका काय सुरेख अटेंड केला होता. थर्डमॅनच्या वरतून मॅक्झिमम 6 धावा मिळेल एवढ्या लांबचा तो फटका खेळलाय आणि षटकार वसुली केलाय. आता मात्र धावसंख्या डेंजर झोनकडे जाताना खास माळीपाडा संघाच्या माध्यमातून जर विचार केला आपण धावपलकावर धावा आहे त्या 32. निश्चित नो डाऊट वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटीलची आठवण झाली या फटक्या माग. सफल झालंय, उडवलाय हुक फटक्याच्या माध्यमातून. चेंडू हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये फरार होतोय सीमा पार. अजून एक लाजवाब दमदार चौकार. पहिल्या षटकामध्ये कायम होती ती सरासरी मात्र पाहतो की आपण दुसऱ्या षटकामध्ये कायम ठेवलेली आहे आणि ही सरासरी जर कायम राहिली तर अनुमानित स्कोर जर पाहिला आपण तर 54 धावापर्यंत संघ मजल मारू शकतोय 3 षटकामध्ये. आणि अशा स्थितीमध्ये 3 षटकामध्ये 54 धावसंख्या जर पाहिली ना एक मोठी धावसंख्या उभी करू शकतोय. पण एक जमेची बाजू असेल की आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी छोट्या लेग ब्रेक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आणि अँगल यावेळेस मात्र चेंज आहे त्याचा पाहतोय आपण दूर आणि त्या अँगलकडनं. काल त्यांनी ज्या प्रकारे या अँगलकडून गोलंदाजी केली ना अतिशय अप्रतिम. पण इथे मात्र रोकावं लागेल. 40 किंवा 25च्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे माळीनगर या संघाला. फुल टॉस लॉक स्वीपचा फटका चांगला आहे. चेंडूला पाठवलंय इथं मात्र पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलंय. भूषणच्या बॅटमधून स्लॉक स्वीप. प्रत्येक फटके अतिशय लिलया चांगले खेळतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर पाहिलं की आपण थोडासा चेंडू हवेमध्ये स्विंग पाहायला मिळालं आणि अशाच चेंडूची आवश्यकता असेल. धावसंख्या पाहतोय धावपलकावर 40 म्हणजे डेंजर झोनकडे धावसंख्या गेलेली आहे. इथं मात्र कानेरी संघाची खूप मजबूत सुरुवात. गती परिवर्तन लेग ब्रेक परत पाहिला आपण बॅटची मोठी कड घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिप मार्गे गेला होता शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज. धावसंख्या 41. अजून येणारे इथून मात्र 3 चेंडू. चौकार ठोकल्या दिल्यानंतर मात्र छान कमबॅक करतोय गोलंदाज प्रमोद. पण विसरून चालता येणार नाही कारण की माळीनगर संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. छोट्या यांचा दमखम आपण पाहिले. त्यानंतर खास या संघात जर विचार केला आपण सलामी जोडी खूप योगेश आणि सुनील बेधडक जोडी आहे आणि खूप चांगल्या धावा या स्पर्धेमध्ये या जोडीने सुद्धा बनवले आहेत. चला आपण वेळ कमी घ्या कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 41. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये येणारे अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण आदर्श ट्रॉफी 2021-22चा पहिला हा सेमीफायनलचा सामना. कोण जाईल अंतिम फेरीमध्ये इथं मात्र पाहायचं आहे. फ्लिकचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. असे झेल आपल्याला कन्व्हर्ट करावे लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि होय या 2 धावा पूर्ण. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर एक एक धावेचा खूप महत्त्व देणं गरजेचं आहे कारण की पहिले जर पाहिलं आपण पहिल्या 2 षटकामध्ये खूप जास्त धावा आलेल्या आहेत. यानंतर मात्र जर कमी धावसंख्या दिल्या तर मात्र एक विजयाकडे तुम्ही वाटचाल करू शकताय. पण जिथं विकेट पडायला होतं तिथं मात्र धावपलकामध्ये ऍड होतात 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 43. 2 चेंडू काय 50 इथं मात्र पार करेल हा प्रश्न असेल इथं मात्र. बोट फिरवले चांगला चेंडू धीम्या गतीचा चेंडू होता. अतिशय दिमागात टाकलेला चेंडू होता छोटे यांनी आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 44. कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण प्रमोद यांची. 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर प्रिन्स ऑफ भिवंडी प्रभुदास नाईक साहेब यांना आणि तशीच ज्या गावावर ज्याचा आशीर्वाद आहे असे आमचे परमपूज्य कमलनाथजी नवनाथ महाराज. ते कटआउट हुकचा फटका हवेत आहे खाली क्षेत्रामध्ये. हा चेंडू पण जाईल की मात्र रोखला जाईल. चेंडू निघून गेलाय. हा फाईनली बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी.
3 षटकाची समाप्ती होते 48 आणि 49 धावाचं टार्गेट, म्हणजे खूप मोठं टार्गेट आहे. आणि मला असं वाटते की ज्या प्रकारे पहिल्या दिवसाचं आपण टार्गेट पाहतोय, जवळपास 3 षटकामध्ये 54 धावा उभं केलं होतं, 55चं टार्गेट होतं. आणि तो टार्गेट जवळपास असं वाटलं होतं की बेलपाडा संघ पूर्ण करेल काय. एवढं मोठं टार्गेट नाही आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जर अतिशय चांगली सुरुवात मिळाली तर मात्र माळीपाडा संघ हा पलटून वार करू शकतोय. 3 स्टार या संघाकडे पाहतोय आपण. माळीपाडा संघाकडे योगेश आहे, सुनील आहे आणि खास छोटे आहे. त्यानंतर प्रशांत सुद्धा एक अतिशय चांगली फलंदाजी करू शकतोय गरज भासल्यावर संघासाठी. चला लगेच शतक्षण लावून घ्या. काढणाऱ्या संघाचा संघ नाही हे बघा, टीम मिटिंग करायची नाही आहे. चला, अन्यथा आपल्याला पेनाल्टीचा सामना करावा लागेल. चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊन मिटिंग करायची नाही आहे, लगेच शतक्षण लावून घ्या. म्हणजे पाठीराखे आहेत ना, पाठीराखांना विनंती करेन की आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं नाही आहे, आपण स्टँडमध्ये जाऊन बसायचे. पाठीराखे आमच्या व्यासपीठावर आहे आणि मी अभिनंदन करेन आमच्या आयोजकाचे की जे संघाचे पाठीराखे सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आपण व्यासपीठावर जागा देतोय, त्याचा सन्मान करतोय. तर निश्चित पाहतोय की आपण शतक लावून घ्या. चला विनंती आहे, फास्ट आम्ही हेच सांगतोय तुम्हाला. आणि सलामी जोडी पाठवायची आहे. कानाडली संघाचे जे समर्थक आहेत, आपण व्यासपीठाच्या समोर थांबायचं नाही आहे. एक तर आपण व्यासपीठावर बसा, नाहीतर आपल्यासाठी जे या मैदानाच्या आतमध्ये स्टँड बनवलेत, युवराज सिंग स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड, जहीर खान स्टँड, रोहित शर्मा स्टँड, शतक्षण लावून घ्या. चला, कानाडली संघाचा संगणक आम्ही पहिले सांगितलं की तुम्ही टीम घेऊ नका. 18 चेंडू 49 असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. कारण की सर्व संघांना समान संधी आहे. कुठल्याही संघाबद्दल भेदभाव आदर्श ट्रॉफीमध्ये कधीच होत नाही आहे आणि मी गवाही देतो कधी होणार पण नाही आहे. हे सर्व संघाच्या संघ नायकांनी आणि पूर्ण खेळाडूंनी महत्त्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे. पहिला सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय दोन दिग्गज बलाढ्य संघादरम्यान. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. स्ट्राईकला असेल फलंदाज योगेश, नॉन स्ट्राईकला सुनील आणि पहिले षटक टाकण्यासाठी ते मात्र भूषण, एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण. सातत्याने स्पर्धेमध्ये फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये उच्च कोटी छाप सोडली या खेळाडूंनी. खराब चेंडू, खराब, चाललंय दानिवली गावामध्ये आणि नो बॉल. बिमार चेंडू. धमाकेदार सुरुवात योगेशच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटीचा हा दर्जेदार षटकार ठोकलाय पहिल्या चेंडूवर. सुदर्शन, पहिल्या चेंडू पासून मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळेल. या प्रकारे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय, पाहू शकताय. ओ वाजवायचंय आणि जिथं ज्या संघाची वाजेल त्या संघाबद्दल सुद्धा वाजायचं आपल्याला. पण सध्या कारण की स्थिती अशी आहे की सेमीफायनलचा खूप मोठा सामना आहे. प्रीटचा इशारा. याच पातळ लॉपटेट अजून चाललंय लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय. दुसरा षटकार. दिसत नाहीये पण या क्षणी मात्र ढळ दिवसात तारे दाखवताना गोलंदाजाला फलंदाज पाहतोय आपण योगेश. जबरदस्त फलंदाजी पाहतोय, मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी. सफल झालाय, उडवलंय अजून एक दूर 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 हा गगनभेदी षटकार. टार्गेट आहे पण असं वाटते की 3 षटकामध्ये 100 धावाचं टार्गेट ठेवलंय काय कुठल्या संघाने. ज्या प्रकारे तुटून पडलाय, ठोकाठोकी करतोय मैदानाच्या आतमध्ये, असे चेंडूची चांबडी चालतोय, चेंडूचा थोबाड रंगवतोय. इथं मात्र पाहतोय आपण
फलंदाज अतिशय उल्लेखनीय कामगिरी, लाजवाब लाजवाब. धावसंख्या पाहतोय आपण बोलता बोलता इथे मात्र अतिशय वेगात 19. खूप दमदार सुरुवात. टिट फॉर टॅट, जसे को तैसा जवाब. यावेळेस निश्चित इथं मात्र नो बॉल आणि यानंतर मात्र हा गोलंदाज या षटकामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. धावसंख्या आता मात्र 24. धावसंख्या 24 आहे. चला आपण टीम मीटिंग धावसंख्या 24, अजून 25 धावीची आवश्यकता आहे आणि फक्त 2 चेंडू झाले वाटते असं मला वाटते. आणि होय, चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जी मेहनत केली पहिल्या दिवसामध्ये त्या मेहनतीवर पाणी फेरतो काही कारणाला संघ पाहायचा आपण. काल निश्चित योगेशची आठवण झाली. आमचे गुणलेखक सुद्धा खूप एक छोटी छोटी माहिती आपल्या दिमागात साठवून ठेवतात. खूप खूप धन्यवाद सुदर्शन आगे. आपण संघाच्या माध्यमातून खूप मागं होता. मुकुंद डोंगरे साहेबांचं आगमन झाले. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कृपया करून जो क्षेत्ररक्षण कायम आहे तोच कायम राहील. जर क्षेत्ररक्षण आपण परिवर्तन केला तर मात्र निश्चित आमचे पंच तयार आहेत. जो क्षेत्ररक्षण कायम आहे तो क्षेत्ररक्षण कायम ठेवा. फ्रीचा इशारा येतोय. आता मात्र उर्वी षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र कोण येतोय पाहायचंय. युवराज सज्ज होताना याच पात्र फटका फाईन आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. पाहतोय आपण सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ही चुकी इथं मात्र टाळावी लागेल. चेंडू आणि त्यावर असं वाटतं की पाचीचा प्रश्न हा पण एक फनी मोमेंट आहे. प्रीतच्या चेंडूवर पायचीत कसं बाद होईल. पण इथं मात्र निश्चित कौतुक करावं लागेल. फलंदाज योगेश नो डाऊट जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अजून सामना संपला नाहीये हे पण लक्षात ठेवावं लागेल. एक षटक सामन्यामध्ये वापसी करून देतोय कार्नाले संघाला. या स्पर्धा टर्न केले चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. अतिशय वेगात एकच पूर्ण करताना पाहतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती 25. अजून मात्र सामना जिंकण्यासाठी चोवीस धावीची आवश्यकता आहे. योगेश धमाकेदार डाव साकारतोय पण स्ट्राईकला सुनील. या स्पर्धा चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. अतिशय वेगात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल. चांगला कमबॅक म्हणता येईल सुदर्शन आगे. ज्या प्रकारे पहिल्या 3 चेंडूमध्ये धावाचं अक्षर पावसाची ढगफुटी आपण पावसाळ्यात पाहतो ना त्या प्रकारे या क्षणी धावाची ढगफुटी झाली होती. षटकाराची ढगफुटी झाली होती आणि येथून मात्र निश्चित आता धावसंख्या पाहतोय आपण 26. अजून सामना संपला नाहीये. दोन्ही संघाला समान संधी आहे. एखादा विकेट प्राप्त जर केला तर पलटून वार करू शकतोय. बॅटची कड मोठी होती. हा जीवनदान कितपत मागणं ठरू शकतोय येणाऱ्या तर चला लगेच आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका कारण की 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 23 म्हणजे जी सरासरी पहिल्या ज्या चेंडूपासून होती ती तब्बल 17च्या पार होती. पण आता मात्र पाहतोय की जवळपास 11.50ची म्हणजे सामना पूर्णपणे पाहतोय की आपण इथं माळीनगर संघाकडे झुकताना पाहतोय. पण क्रिकेट चमत्कारिक खेळ आहे. सांगू शकत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही किंवा शेवटची धाव होत नाही आहे त्यावर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. 12 चेंडू 23 असं समीकरण आहे. फायटर संघ पाहतोय आपण. कर्नाली विपक्ष पाहतोय आपण. माळीनगर पहिला सेमीफायनलचा सामना. गोलंदाज सज्ज होतोय दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण. शुभम सज्ज होताना
याच पात्र हा फ्लिकचा फटका पाहतोय आपण. दुसऱ्या धावेची मागणी निश्चित इथं मात्र करणार आहे आणि योग्य, पण इथं मात्र तिसरी पण होईल काय पाहिजे, पण नकारतोय सुनील. या व्यक्तिगत 2 धावेंनी पोहोचतोय 3 वर आणि संगत धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरकते आता मात्र ती 28. अजून सामन्यात रंगत कायम आहे. या षटकामध्ये एखादा विकेट आणि 10च्या आतमध्ये धावा जर खर्च केल्या गेल्या तर मात्र निश्चित शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अतिशय चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचणार आहे. पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली माईनगर संघाच्या माध्यमातून, कारण की आक्रमण केलं होतं योगेश आणि साथ दिली त्याला मात्र खास सुनील यांनी. फुल टॉस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. इथं माझा हातात येत नाही चेंडू. क्वचित धाव नसती आणि जर परफेक्ट हातात घेतला असता तर धोका सुद्धा झाला होता माळीनगर संघाला. योगेशचा महत्त्वपूर्ण अडथळा दूर केला असता, पण तसं काय घडलं नाही आहे. एक धाव एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 29. सामना जिंकण्यासाठी इथून 20 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू 20 म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावाची आवश्यकता आहे. याच पाहता सुरेख फटका, पण प्लेसमेंट नाहीये. डीप कव्हर बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण, पण इथं मात्र धावा किती मिळेल. बॅकअप चांगलं होतं अन्यथा अजून एक्स्ट्रा धावा मिळाली असती. या 2 धावेंनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 31. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 18 धावेची आवश्यकता आहे. 9-18 म्हणजे प्रति चेंडू मागे तुम्हाला 2 धावेची सरासरी पूर्ण करावी लागेल. जर या 3 चेंडूमध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, शेवटच्या षटकामध्ये 12 किंवा 15 धावा जर रोखल्या गेल्यानं मात्र सामना काटेकी टक्कर पाहायला मिळेल. पण माळीनगर संघाचे फलंदाज म्हणत असेल की या सामना जवळपास घेऊन जायचं आहे. याच पाहता स्लॉक केलाय चेंडूला. पाहतोय आपण क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. निश्चित कौतुक करावं लागेल या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज शुभम. पहिल्या षटकामध्ये तर मला असं वाटलं होतं की सामना दुसऱ्या षटकामध्ये खतम होतोय काय, पण शुभमच्या हातात चेंडू सोपवलंय. पण त्यानंतर मात्र अतिशय खरा उतरलाय संगणकाच्या त्या भूमिकेवर. तो सांगितलं की माझ्या हातात चेंडू सोपवले, मी तुला खरं करून दाखवतोय. आतापर्यंत अतिशय सुरेख मारा. धावसंख्या जर पाहिली 32. 17 धावेची आवश्यकता आहे अजून सामना जिंकण्यासाठी. त्यासाठी मात्र चेंडू शिल्लक आहे ते फक्त 8 चेंडू 17. असं थोडंसं आता मात्र कठीण लक्ष्य मी तर म्हणेन या स्थितीमध्ये. गोलंदाज सज्ज होताना शुभम. विकेटची प्रतीक्षा असेल. यावेळेस पात्र स्ट्रोक चेक केले. पॉईंट क्षेत्राकडे अतिशय वेगात थ्रो, पण काय चांगलं तालमेल आहे. सुरेख रनिंग द बिटिंग विकेट पाहिली आपण विकेटच्या आतमध्ये फक्त एक. पण सुदर्शन आगे तू काही म्हण, पण मी एवढा म्हणेन की या षटकामध्ये पूर्णपणे वाफी करून देताना शुभम आपल्या संघाला, कारण की थोडंसं आव्हान कठीण असेल. अशा स्थितीमध्ये सहज नाही आहे की तुम्ही षटकार किंवा चौकार मारू शकता, कारण की पहिल्या षटकामध्ये चुकी झाली त्यानंतर त्याचा फायदा घेतला योगेशाने. पण इथून मात्र कंट्रोल गोलंदाजी पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये सामना होताही कुठं आणि सामना येऊन ठेपलाही कुठं. आता 7 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. चला वेळेचं भान ठेवायचंय. हा चेंडू दोन्ही संघासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जर विकेट प्राप्त केला तर मात्र मजबूत स्थिती. जर षटकार ठोकला तर मग अंतिम फेरीचे तिकीट जवळपास बुकिंग होईल माळीनगर संघाची. चांगला चेंडू, वेगवान चेंडू हाताळलाय. प्रश्न विचारला गेला पायचीचा, पण थायपॅडवर चेंडू असं वाटतो की आदळलाय. रिव्ह नाही आहे. आपण क्षेत्ररक्षण लावून की अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. कुठल्याही प्रकारे रिव्ह मिळणार नाही, फक्त बिमार व्यतिरिक्त. चला मीटिंग कमी करा, पण चर्चा कमी करा, कारण की वेळ कमी आहे आपल्याजवळ आणि सामना छोटा नाही आहे. सामना खूप मोठा आहे, कारण की जो संघ जिंकेल त्याला अंतिम फेरीचं तिकीट इथं मात्र मिळणार आहे. कुठला संघ अंतिम फेरीचं तिकीट बुकिंग करतोय पाहिजे आहे. आणि अजून सामना मी तर म्हणेन की दोन्ही संघाकडे समान प्रमाणात आहे 50-50 अवस्थेमध्ये, कारण की 6 चेंडू आणि इथून सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 15. म्हणजे सांगू शकत नाही. भले एक बेनिफिट असेल, कारण की योगेश आणि सुनील त्यांचा मात्र छोट्याकडे क्षमता आहे 2 किंवा 3 चेंडूमध्ये सामना फिनिश करण्याची. पण जर तरला महत्त्व नाही, तुमच्यासमोर संघ काय आहे, गोलंदाजी कशा प्रकारे लाईन आहे, या गोष्टीला तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल. आणि एवढं सोपं नाही की प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही 15-20 धावा काढून सामना सहज जिंकून द्याल. पण सामना आता मात्र एक रंगदार स्थितीमध्ये येऊन ठेपला आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी रोहित. याच पातळ लॉफ्टेड उडवलंय चेंडूला.
लॉंग ऑनच्या वरतून जातोय जातोय ठोकलाय षटकार परत एकदा. पाच चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक सांगता येतं टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता 9. म्हणजे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर मात्र पूर्ण संघावर पूर्ण गोलंदाजावर दबदबा निर्माण केलाय. फलंदाज इथं मात्र पाहतोय आपण योगेश काय क्लास फलंदाजी करतोय. 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 28 या धावसंख्येवर एक हाती सामना जिंकण्याची ती ताकद आहे या खेळाडूकडे आणि तोच सिद्ध करताना. हे बघा मॅन ऑफ मॅच साठी पेनल्टी नाही आहे. हे तुम्ही लगेच शतक्षण लावून घ्या. हा मॅन ऑफ मॅचची कॅप आहे ना त्याच्यासाठी पेनल्टी नाही आहे. फक्त आम्ही एवढं सांगतो की कंपल्सरी असणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठल्या प्रकारे पेनल्टी नाही आहे. ही महत्वाची शतक्षण लावून घ्यायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज यश पात्र हवेत आहे. झेल होईल काय मात्र चुकी करतोय इथं आणि बघा ओ हो हा विकेट इथं फेकलाय. विकेट इथं फेकलाय की सामना फेकलाय हा प्रश्न निर्माण झाला असेल माळीनगर संघाच्या प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक पाठीराख्यांना की काय केलंय योगेशांनी. तर आशेची किरण म्हणतात ना आशा असते तर आयुष्य असते. आपल्याला जी लालच असते ना जी आशा असते ना त्या आशेवर आपण अवलंबून राहा. पण एवढं राहा की तुम्ही ते फुकट नाही मिळणार. मेहनत करावी लागते आणि तो मेहनत इथं मात्र करताना हे बघा हा अंतिम सामना नाही आहे. कुठल्याही संघाने जरी सामना जिंकला तर आपण विकेट उपटायचे नाही आहे. कारण की पहिल्या दिवशी पाहिलं होतं जल्लोष खूप मोठा होता कारण की अंतिम सामना नव्हता तो. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण आहे कारण की कठीण याच्यासाठी की योगेश बाद झालाय. नवीन फलंदाज पाहतोय आपण प्रमोद. गोलंदाज सज्ज होताना मारा करण्यासाठी फुलटॉस हा प्रहार हवेत आहे पण पोहोचू शकणार नाही. चेंडू निघून जाईल 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 सीमारेषा पार चौकार. से दिल बहता है लेकिन इथं पाहतो की छोटाल्यानंतर मन दुखतोय काढलेली संघाच्या प्रत्येक खेळाडूचं ज्या प्रकारे चौकार ठोकलाय त्यांनी. आता मात्र समीकरण सोपं आहे आधी 3 चेंडू आणि 4 पण सोपं नाही म्हणणार कारण की अजून सामना संपला नाही मित्रांनो. काय घडेल कधी हे कोणीच सांगू शकत नाही आहे. याच पात्र पंच केलंय अतिशय देखना फटका आणि अंतिम फेरीत इथं मात्र पोहोचतोय तो म्हणजे माळीनगर.